चला सेकंड क्वार्टर फायनल सुरुवात होते. हा सामना सुद्धा 4 षटकात असेल. पहिला चेंडू नो डिक्लेअर, नो अंपायर घोषित केलेला आहे. पहिला चेंडू नो चेंडू फेकलेला आहे मतीन्याने. नोच्या रूपामध्ये संघाचे खातं खुलेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 या आकड्यावरती. पाहायला पुढचा जेव्हा स्ट्राईक केलं आपल्याला आजीच पाहायला भेटेल. पुढचा चेंडू इथं चांगल्या प्रकारचे एसटीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं आपल्याला किरपिंग पाहायला भेटते. इथं आजीच्या रूपामध्ये लागेल संघाला. पहिला झटका, पहिला गडी बाद होईल. पहिल्यांदा परतवला गेला आजीजांना सुद्धा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एक चेंडू एक धावा, एक चेंडू एक विकेट आणि एकच धावा. बाकी तर आजीच्या रूपामध्ये मोठा झटका लागला. एक खेळाडू बाद सुद्धा झालेला आहे तो अल अरफात वाईट या संघामधला. आता आपल्याला आजीची घेताना आपल्याला मुत्तलिफ पाहायला भेटेल. फलन ट्रॅक होती मुत्तलिफ असेल. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल का? वाईड +1 टोटल 2. इथं दोन धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 चेंडू आणि 3 धावा. बघा गेलो तरी ह्या सामन्यामध्ये फलंदाजी जे का सेकंड क्वार्टर फायनल सामना असेल. एक संघाची की सेमीफायनल मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. एक आपल्याला वेळेला संघाने सेमीफायनल मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. तसेच दुसरा क्वार्टर फायनल सामना पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा इथे भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे असावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडू आणि 4 धावा. आता जे की अल अरफात या संघामध्ये आपल्याला जे की आता अल अरफात वाईट या संघामध्ये जे की शाहिद लांबी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते मगापासून जे की मॅचेस आपली वाट पाहत होते ते आपल्याला पाहायला भेटेल. थोड्याच वेळामध्ये त्यांचा सुद्धा नंबर येईल फलंदाजीमध्ये. पाहूया सामन्याकडे, बोलूया संघाची धावसंख्या. इथे 1 धावा भेटेल निश्चितपणे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. जे की 3 चेंडूत 5 धावा खर्च केले तर मतीन्याने. पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडली जाईल. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. धावफलकावरती धावा होता 6 धावा. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल का? अंपायरने सांगितलेला अतिरिक्त धावा भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू प्रयत्न मतीन सुद्धा गोलंदाजी सज्ज होतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली स्वतः गोलंदाज चेंडू येतोय, पकड होतोय पण निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया मतीन गोलंदाजीसाठी पर्यंत सज्ज होते. राईट राऊंड विकेट घेण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचे शॉट सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटेल. इथं बघता बघता 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. गुलाम कुनबी ते सुद्धा पूर्ण टुर्नामेंट कधीपासून आलेले की पूर्ण कालपासून ते चांगल्या प्रकारच्या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून आपल्याला कोऑपरेट सुद्धा पाहायला भेटते आणि ते सपोर्ट सुद्धा कमिटीला करत आहेत. पाहायला गेलो तरी ते सुद्धा एका कालामध्ये ते सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळाडू होते. पण आता जे ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटले नाही ते फलंदाजी करताना काय गोलंदाजी करताना. त्याला सामन्याकडे बोलूया. संघाची धावसंख्या झाली 9 आकडे होती. 1 षटकाची समाप्ती होते. 1 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 आकडे होती. चला 1 षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 9 या धावेवरती पोहोचते. गडी 1 बाद झाला असेल तो अल अरफात वाईट या संघामधला. बाजू की 3 षटकाचा खेळ बाकी असेल. गोल्डन ट्रॅक होते पहिले वैयक्तिक पहिलं आणि संघावरती चेंडू फेकण्यासाठी मासूम सज्ज होते. पहिल्या चेंडू ते पहिलाच गडी बाद केलेला आहे. जे की पवलेमध्ये पड जावं लागेल. जे की आपल्याला पाहायला भेटेल मुत्तलिफच्या रूपामध्ये संघाला लागेल दुसरा झटका. जे की दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा जे की दुसऱ्या चेंडू पहिले चेंडू ती पहिलाच गडी बाद केले ते मासूममध्ये. पाहूया मासूमच्या मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा षटक पाहायला भेटतो का? कारण की मासूम पाहिजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये केलेली आहे. आपल्याला आजर स्ट्राईक येणं ती पाहायला भेटेल. आजर कालचे जे की चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आजरने कालच्या दिवसामध्ये जे की सेमी फायनल पर्यंत ते क्वार्टर फायनल पर्यंत चांगल्या प्रकारचे जिंकले होते. त्याच्यानंतर त्या सेमी फायनल मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवला होता.
बघा येथे संघाची धावसंख्या झालेली आहे. धावफलकाची धावा होता ते 9 धावा. अजून षटकामध्ये 5 चेंडूंना बाकी असेल. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू टॅप केलेला आहे. पण नो चेंडूचा अपील तर असेल पण नो चेंडू डिक्लेअर नाही करण्यात येते. एकच धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. चला परत गोलंदाजी सज्ज होताना आपल्याला मासूम पाहायला भेटेल. राईट मोड विकेटचा मारा गेला. स्ट्राईक केली होती आपल्याला. आजर असेल. आजर पाहूया आपला आताचे निर्णय पेंडिंग असेल. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे शॉट पाहायला भेटतो आपल्या आजरच्या माध्यमातून. पण इथे एक धावा भेटेल. एक धावा निश्चितपणे भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. अधुकी षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपल्याला स्ट्राईक पर्यंत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला मासूम सज्ज होताना पाहायला भेटेल. या षटकामध्ये अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून 2 गडीच्या मोबले होते आपल्याला. अजून 11 धावा सोडल्या गेलेल्या आहेत. अजून नॉन स्ट्राईक वरती पुढचा चेंडू परत हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. या षटकामध्ये अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया मासूम गोलंदाजीसाठी सज्ज होते. 2 चेंडू किती धावा करायचं. पुढचा चेंडू परत आज स्ट्राईक चेंडू होता. चांगल्या प्रकारचा शॉट फिरकवला चेंडू जे की वन बाउंड क्षेत्रकीच्या हातामध्ये गेलेला आहे. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडू मध्ये मासूम किती धावा खर्च करतो. परत एकदा राईट मोड विकेटचा मारा करेल तो गुफरानसाठी. स्ट्राईक गुफरान जो आपल्याला पाहायला भेटेल. ओपनर फलंदाज गुफरान असेल. पुढचा चेंडू इथं बॅटने बोलायचा संपर्क होत नाही. 2 षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. चला पुढच्या चेंडूसाठी वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी परत आपल्याला मती सज्ज होताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडू एक धावा आलेला. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पाहूया जी की मतीने षटकामध्ये किती धावा खर्च करतो. जी की या 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. त्यांचे तिसरा षटक आल्यानंतर पहिल्या चेंडू एक धावा आलेला आहे. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकामध्ये 13 धावा होते. त्याच्या तिसऱ्या षटकामध्ये एक धावा आलेला आहे. त्याच्यात एक धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या 14 झालेली आहे. पुढचा चेंडू चांगला फेरवला. स्वतः गोलंदाजी ते चेंडू ती पकडतोय. तो पण एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. ह्या एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथं अधिक धाव चेंडूची सांगतो. बघा की तुम्ही मतींच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटे. जे की या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आदरचे थोडे बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू ठरतोय. तर परत तिसरा या षटकामध्ये 5वा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू ठरलेला आहे. पाहूया षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. मतीन गोलंदाजी सज्ज होईल. मतीन पाहू गेले तरी चांगल्या प्रकारची षटकामध्ये गोलंदाजी करतो. त्याने दुसऱ्या षटक चालू होते. त्याने 11 धावा खर्च केलेला आहे. पुढचा चेंडू इथं रनआउटच्या रूपामध्ये आजर यांना पोहण्यामध्ये 2-3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर.
3 षटकाची समाप्ती झालेली संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली 3 गडी बाद सुद्धा झालेली असते त्याला रुफत वाईट या संघामधली. आता आपल्याला नॉन स्ट्राईक केली पाहायला भेटेल शाहिद लांबे थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल जी लई काळापासून ते आपल्याला टुर्नामेंटची वाट पाहत होते त्याची सर्व प्रेक्षक सुद्धा त्यांचे फलंदाजी सुद्धा वाट पाहत होते आपल्याला नॉन स्ट्राईक केली होती पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू इथे बॅटीची कडा लागते चेंडू तिकडे झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय इथे एक धावा भेटेल का गणी इथं त्याची गुलाम कोंबडी ते सुद्धा आपल्याला मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटत आहे ते सुद्धा थोडस रात्र झालं ते सुद्धा लास्ट पर्यंत मला वाटतं ते फायनल फॉर पर्यंत इथेच थांबणार आहे त्यांनी जायपर्यंत पूर्ण अंतिम सामना पाहून जाणार आहे ते सुद्धा इथं आपल्याला मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटेल त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत असेल मनापासून धन्यवाद सुद्धा असेल तसेच युट्यूब पेक्षा सर्व जे काही युट्यूबच्या माध्यमातून जे सर्व युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून स्वागत असेल. चला अंपायर आपल्या दोन्ही अंपायर विनंतीच्या सामन्याला सुरुवात करायची आपल्याला स्ट्राईक केली ती पाहायला भेटेल गोफरांदाचा नॉन स्ट्राईक होते आपल्याला शाही सुद्धा पाहायला भेटेल गोल्डन ट्रॅक होते आपल्याला सना पाहायला भेटेल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो गोफरांसाठी चला परत गोलंदाजी सज्ज होतोय सना पुढचा चेंडू आलाउंड कार्पेट घेण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे शॉट्स आपल्याला पाहायला भेटतोय तो गोफरांच्या माध्यमातून इथं अंपायर धाबा किती भेटेल इथे 2 धावा भेटील 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अंपायर चेंडूचे किती झालेले आहेत एकच्या षटकामध्ये एकच चेंडू झालेला आहे अजूनपर्यंत बघा घेतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 याकडे पुढचा चेंडू परत एकदा जे की चांगल्या प्रकारे विकेट पाहायला भेटतो आपल्याला गोफरांच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला गोफरांचा चांगल्या प्रकारच्या षटकामध्ये फलंदाजी पाहायला भेटते देखील 2 चेंडू या 7 धावा खर्च केलेले आहेत टोटल त्याने
जे की सनाउल्लाने जे की 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केलेले आहेत. पाहूया आणखी या षटकामध्ये 4 चेंडू खेळ बाकी असेल. गुफरान स्ट्राईक मध्ये अजून असतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. परत गोलंदाजीसाठी सज्ज होतो गुफरान. फलंदाजीसाठी पुढचा चेंडू पहिला फिरकवलेला आहे. चेंडू टिकलं झोन नाही ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तो बघा निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. एक धावाच्या पद्धतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. त्याला षटकामध्ये अजून 3 चेंडू बाकी स्ट्राईक केले होते आपल्याला पाहायला पाहिजे. शाहीद पहिल्या दर्शनावर राईट राईट राऊंड विकेट केल्याचा प्रयत्न होतो. चेंडू टिकला झोन ड्रायव्हर होते एक धावासाठी. शाहीद लांबे आपल्याला आता स्ट्राईक केले होते पाहायला पाहिजे. षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. लॉस ऑफ 3 विकेट 4 तोर प्रोग्रेस. 4थं षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातात ते धावफलकावरती धावा जोडल्या जातात किती धावांचं आव्हान ठेवतो तो अल अरफत वाईट संघ. बहुतरी संघाची धावसंख्या 25 आकड्यापर्यंत गेले. आता आपल्याला स्ट्राईक केली होती. शाहीद पाहायला भेटेल. पाहूया शाहीद आपल्या माध्यमातून किती मोठे बिगिट पाहायला भेटेल. 2 चेंडू बाकी असतील. इनिंग मध्ये चेंडू टॅप केलेला आहे. चांगल्या चेंडूला पंच केलेलं होतं. इथे एक धावा भेटेल. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. इथे एक धावाने समाधान घेऊन संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 आकडे होती. इनिंग मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी स्ट्राईक असेल ती गुफरानच्या हातामध्ये. चला पाहूया की इनिंग मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीसाठी परत एकदा सनाउल्ला सज्ज होते. राईट राऊंड विकेटचा मारा खेळतो गुफरानसाठी. उता चेंडू परत टॅप केलेला आहे. चेंडू 1 बाउंस चेंडू जातोय. पंच केलं होतं. हलकाचा पंच केलेला होता. चेंडू केलेला 1 बाउंस से मारेगा पार. रुबाबदार चौकार भेटली तर 4 या धावाच्या षटक क्रमांक 4था खेळ समाप्त होईल. 4 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 या आकडे होती. आता 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल तर जयंत फायटर्स या संघाला जयंत फायटर्स कलची या संघाला जर विजयी आपल्या सामन्याला या संघाला विजयी ठरायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 31 धावा करावे लागतील. जो की आत्ताचे सामने आपल्याला गुफरांच्या मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी भेटलेली. त्यांना गुलाम कुलबे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल ते सुद्धा गुगल पे थोड्याच वेळामध्ये करणार आहेत. ते सुद्धा आपल्याला पाहायला गेले तरी आनंद घेत होते आणि चांगल्या प्रकारे त्यांना सुद्धा गुफरांची फलंदाजी आवडलेली आहे. त्यांनी पारितोषिक सुद्धा गुफरान यांना लावलेलं आहे. पाहूया सेकंड इनिंगला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. आता 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. चला अरफत 11 अल अरफत या संघाला अरफत वाईट या संघाला विनंती असेल आपल्याला थोडं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर थोडं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघाची धावसंख्येची की 30 धावी झाली होती आणि 31 धावांचं आव्हान ठेवले अल अरफत वाईट या संघाने आणि 24 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करताना आपल्याला केएलसी या संघ पाहायला भेटणार आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता.
चला सेकंड इनिंग सुरुवात आहे. वैदिक पहिल्या सुद्धा पहिल्या साठी फेकण्यासाठी सलमान सज्ज स्ट्राईक केली होती. मतीन त्याचा नॉन स्ट्राईक होती. आपल्याला सनाऊला पाहायला भेटेल. पाहूया पहिला चेंडू बीट होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. अंपायरचा विचार असेल की निर्धाव चेंडू इथे ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबली. संघाची धावसंख्या गुडलेली असेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे सलमान याने. पाहूया आपल्याला 31 धावांचा पाठलाग करताना केलच्या संघ पाय भेटणार आहे. चला पहिला चेंडू सलमान निर्धाव चेंडू फेकलेला. पुढे राईट राऊंड विकेटचा मारा फेकणार. राईट राऊंड विकेटचा मारा करेल का ते मतीसाठी ते एक धावा इकडे झोन असल्यामुळे इथे 2 धावा भेटतील. चांगल्या प्रकारचा आपल्याला टॅप केलेला होता चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांच्या दिशेने ट्रॅव्हल झालं होते. 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाचं कातक होईल. वैयक्तिक कातक सुद्धा मतींचं वैयक्तिक कातक सुद्धा होईल. संघाची धावसंख्या झाली 2 धावा. या षटकामध्ये अजून 4 चेंडूंना बाकीचे 2 चेंडूमध्ये 2 धावा. बघा चांगल्या प्रकारचे शतक फेकतोय सलमान. पहिला चेंडू निर्धावचे चेंडू फेकला. त्या दुसऱ्या चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेले आहेत. पाहूया पर्यंत तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालेला तो सलमान. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू गोलंदाजी सज्ज होते. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू क्लीन बॉल फळीसाठी स्ट्राईक सांगा लागेल. पहिला झटका मतींच्या रूपाने मोठा गडी बहादूर मोठा झटका लागेल. ती केलच्या संघाला 2 या आकड्यावरती 3 चेंडू आणि 2 धावा झाले. अजूनपर्यंत एक गडी बाद सुद्धा दिले. पहिले षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. जे की 31 धावांचा पाठलाग करताना आपल्याला केलची संघ पाहायला भेटतोय. आता आपल्याला बघा घेतोय मतींची जागा घेताना आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला रिजवान असे स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल. तर पाहूया रिजवानच्या मध्ये आपल्याला किती मोठे प्लेयर पाहायला भेटतात. इथं बाउंड्रीची सुद्धा आवश्यकता असेल. पुढचा चेंडू काकोल टप्प्याचा चेंडू अंपायरकडे अपील असेल. इथं परत निर्धाव चेंडू बॅटने बोलत इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या जी की थांबलेली असेल 2 या आकडे होती. संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 2 धावा झालेले. लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक चालू प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 4 धावा. 4 चेंडू झालेले 2 धावा. 4 चेंडू 2 धावा झालेले असतील. खेळच्या संघाच्या पुढच्या चेंडूसाठी परत गोलंदाजी सज्ज होतो सलमान. पुढचा चेंडू परत एकदा बीट होतोय. परत एकदा अपील असेल. पण इथं परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल. जसे निर्धाव चेंडू येतील तसे खेळची संघाचा प्रेशर वाढत राहील. संघाचे सुद्धा प्रेशर तसेच कमी होत राहील. कारण की जसे निर्धाव चेंडू पडत जाते. आता 19 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. विलेंद्र गोटी आपल्याला परत एकदा सलमान सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो रिजवान स्ट्राईक केली होती असेल. पुढचा चेंडू फेकण्यासाठी पहिला सज्ज होतोय. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. 1 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. आता 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. केलच्या संघाला 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अजून आपल्याला ओपनर फलंदाज सनाउल्ला स्ट्राईक होती पाहायला भेटणार आहे. चला वैयक्तिक पहिले चांगला दुसऱ्याची फेक आजही सज्ज होते. थोडीशी चांगली खराब थोडीशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला भेटली होती. पाय गोलंदाजी करतो का पहिला चेंडू पहिलाच टॅप केलेला पंच केलेल्या चेंडूला पंच करून पाठवलेले तो सेम अरे का पार 4 धावांसाठी. 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू पहिल्याच मोठ्या प्रारंभी स्वागत केले आजी यांचा.
तर पुढे गोलांसाठी आजी सज्ज होताना पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता 17 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. परत गोलांसाठी सज्ज होतोय तो आजीच. राईट राऊंड विकेट घेण्याचा प्रयत्न, परत एकदा टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. परत 4 धावा भेटलेल्या. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 आकड्यावर होता. 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. ती केल्सच्या संघाला 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. त्याला 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. परत अजित गोलंदाजी सज्ज होतोय. इथे एक धावा वाईट बाईच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावर होते. 15 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. परत अजित गोलंदाजी सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला तो सनावलासाठी. पुढचा चेंडू हलक्या खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचा बघायला शॉट सुद्धा पाहायला भेटला होता इथे. परत इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर होते. 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल केलच्या संघाला. बघा घेतो या षटकामध्ये बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटली. कारण की 4 चेंडू तब्बल 9 धावा खर्च केले आजीजाने. चला संघाची धावसंख्या झाली 13 याकडे जाऊन पोहोचले. आता 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. पाहूया जी सेकंड क्वार्टर फायनलचा सामना चालू असलेला सामना, याच्यामध्ये जी 31 धाव ठीक आहे 30 धावा करून 31 धावांचं आव्हान ठेवलेला होता. त्याचा पाठलाग कदम केलच्या संघ पाहायला भेटतोय. त्या निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली असेल 13 याकडे होते. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तो आजीज. पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजी सज्ज होतो आजीच. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला सना उल्हासाठी. पुढचा चेंडू पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परत टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक घेतोय. चांगल्या प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटतोय. अंपायरकडे अपील असेल पण निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकाची समाप्ती होती. 14 या आकड्यावरती आता 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. चला परत वैयक्तिक दुसऱ्या संघावर तिसऱ्या चेंडू फेकणारी सलमान सज्ज होतोय. पहिला चेंडू अतिरिक्त भेटला असेल. अतिरिक्त धाव संख्या जोडली जाईल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 आकडे होती. आता 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. चला परत 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल का? अंपायरचा निर्णय आलेला आहे. अतिरिक्त धावा पण रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पॉवर रिव्ह्यू थर्ड अंपायरचा निर्णय पेंडिंग असेल. हा चेंडूचा निर्णय पेंडिंग असेल.
चला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. जे की 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. पाहूया 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून सुद्धा दुसऱ्या षटक संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी सलमान सज्ज होते. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकर निशाणा उरला असेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिलेले चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो एक धावासाठी. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 आकड्यावरती. पाहूया पुढचा चेंडूसाठी प्रयत्न. सलमान सज्ज होते. राईट राऊंड विकेटचा मारा करतो सना उल्लासाठी. पुढचा चेंडू परत टॅप केल्याचा प्रयत्न होता पण बॅटीची कडक घेतोय. चेंडू जात होतो डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी. इथं एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे असावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. आता 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने प्रयत्न करण्याचा प्रयत्न. थोडासा गोलंदाज येतो चेंडू पकडण्याचा. चेंडू हातामधून दिसतोय. पाठूजी की चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला आजरच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर. तर चेंडू झालेले 3 आणि आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये बघा घेतली चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला सलमानच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्ट्राईक केली होती तर रिजवान असेल. रिजवान पाहूया आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचतो. 3 चेंडू आणि या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू तो चांगल्या प्रकारे सेक्शन पाहायला भेटते. चेंडू की पाया लागून जे की टिकल झोनने ट्रॅव्हल होतो तिथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जासावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अजून की आपल्याला पाहायला गेलो तरी नॉन स्ट्राईक होते ओपनर फलंदाज सनाउल्ला हा सुद्धा पाहायला भेटणार. त्याच्या माध्यमातून आपल्याला बिग हिट सुद्धा पाहायला भेटले होते दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया अजून की आपल्याला 31 धावांचा पाठलाग आहे. 31 धावांचा पाठलाग आपल्याला केची या संघ पाहायला भेटतोय. आता 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या चेंडूसाठी पर्याय गोलंदाजी सज्ज होतोय. गोलंदाजी सज्ज होतोय. त्याच्या जे काही पुढचा चेंडू फेकलेला होता चांगल्या प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता पण इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल का. इथं अतिरिक्त धावा भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. आता 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तर संघाची धावसंख्या झाली 22 धावा. आता 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. ती केलची संघाला 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजी सज्ज होते. सलमान राईट राऊंड विकेटचा मारा करतोय सनाउल्लासाठी. पुढचा चेंडू पर्यंत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगले आपल्याला डाय पाहायला भेटते पण थोडेसा अनसक्सेस पाहायला भेटत होते. शाहिद लांबेच्या सुद्धा चांगल्या प्रकारची डाय सुद्धा पाहायला भेटली होती पण थोडंसं बॉल हातामध्ये परफेक्ट भेटलेला नाही आहे. इथे एक धावा भेटेल. एक धावा मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. 3 षटकाचा खेळ समाप्त होता. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. चला आयन दरवेश की कुठे पदाधिकारी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयन दरवेश. चला सामन्याकडे पाहूया. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकडे होते. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. पाहूया की हा सामना गेला चेंडू पर्यंत जातो. क्वार्टर फायनल सेकंड क्वार्टर फायनलचा सामना चालू असलेला असेल. चालू असलेल्या सामन्यामध्ये लास्ट षटक जे की आज राहतील पाहायला भेटतो. टॅप केलेला आहे. चेंडूला उडणपूर सामना दिलेले. चेंडू जातो वन बाउंड. चेंडू जातो सेम आहे का पार दर्जेदार चौकार भेटली. तर 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. आता बघा की तरी 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. केलशी या संघाला 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अजून की आपल्याला सनाऊला स्ट्राईक येऊन पाहायला भेटेल. सनाऊला आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत. ज्याची गोलंदाजी चांगल्या प्रकारची केली तशी चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा सनाऊलाच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता फक्त 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू इथं अंपायरकडे अपील असेल. इथं रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर कॉल्स असेल. थर्ड अंपायरकडे निर्णय येतील. हा निर्णय पेंडिंग असेल. संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. या षटकामध्ये अजून की थोडे चेंडू येणं बाकी असतील. तर आत्ताचा चेंडू निर्धाव चेंडू असेल. आता 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज होते आपल्याला परत आदर सज्ज होताना पाहायला भेटेल. पाहूया 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो आज स्ट्राईक केली होती आपल्याला. अजून ओपनर फलंदाज सनाऊला आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. 19 अशा चांगल्या प्रकारच्या महापारिवधी खेळतो. इथं थोडीशी बॅटीची कडा लागते. वन टॅप चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक धावा इथे भेटेल. निश्चितपणे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती 29 धावा होती. 2 चेंडूने 2 धावांची आवश्यकता असेल. नाणेफेकीचा कौल सुद्धा खेळच्या संघाने सुद्धा जिंकला होता. पुढचा चेंडू एक धावा भेटते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकडे होते. बघा की या सामन्यामध्ये थोडस विजयी संघ खेळच्या संघ घोषित करण्यात येईल की आणखी लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पण नाणेफेकी खेळची संघाने जिंकलेली आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. पुढचा चेंडू रिओसिप करण्याचा प्रयत्न. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ केलचिया संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला भेटेल. आता होणारा सामना सेमीफायनलचा सामना केलची विरुद्ध त्याचा होणारा सामना केलची विरुद्ध